हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स आपण पाहत आहे युनिट नंबर 5 12वीचा दॅट इज द इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि आजचा आपला टॉपिक आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल म्हणजे काय. ठीक आहे, हे पाहण्याच्या आधी आपण पाहू एक गॅल्व्हॅनिक सेल घ्या किंवा व्होल्टेज सेल घ्या, एकच आहे दोन्ही. गॅल्व्हॅनिक सेल ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन त्यामध्ये दोन्ही होते. एका इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होते, दुसऱ्या इलेक्ट्रोडवर रिडक्शन होते आणि नेट सेल रिॲक्शन ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची मिळून होते. हेन्स दोन सेल पोटेन्शियल मिळून एक दोन इलेक्ट्रोड पोटेन्शियल मिळून एक सेल पोटेन्शियल होते. आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय होतो, पोटेन्शियल डिफरन्स ऑर द डिफरन्स इन पोटेन्शियल म्हटलं तरी चालते. इस्टॅब्लिश म्हणजे तयार होणे, स्थापित होणे ड्यू टू द इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन ऑकरिंग ॲट इलेक्ट्रोड सरफेस. म्हणजे बघा रिॲक्शन कुठे होत असते, इलेक्ट्रोड सरफेस होते. आता ॲनोडवर काय होऊन राहिलं आपण पाहिलं, ॲनोडवर काय होते, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय होते, तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इथं त्या इलेक्ट्रोडवर आणि त्याच्यातल्या जे सोल्युशन आहे त्याच्या थ्रू त्या दोघांमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स तयार होते दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. जर रिडक्शन घेतलं आपण, रिडक्शन कुठे होऊन राहिलं तर कॅथोड. रिडक्शन म्हणजे काय होते, तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे या ॲनोडचं जे स्वतःचं पोटेन्शियल आहे ते इलेक्ट्रोड पोटेन्शियल कोणतं आपण सिंगलचं पोर आलो आणि ह्या कॅथोडचं जे सिंगल पोटेन्शियल आहे ते आपण रिडक्शन म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल. हे पहिलीची गोष्ट होती. आता वेगळी पुढी गोष्ट आहे म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय होते. सपोज जर आपण ऑक्सिडेशन म्हणजे ॲनोडचा विचार केला, ॲनोडवर काय म्हणून ऑक्सिडेशन पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल ॲनोडवर established due to the electrode half reaction occurring at the electrode surface. त्या इलेक्ट्रोड सरफेस वर जे रिएक्शन होईल ह्या इथे आणि जे सोल्युशन ज्यामध्ये ते डीप केलेलं आहे इथे पोटेन्शियल डिफरन्स होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्हचा. तर तो जो डिफरन्स इन पोटेन्शियल आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सेल रिडक्शन म्हणजे कॅथोडच्या वेव्हमध्ये तसंच. आता तो सेल पोटेन्शियल म्हणजे काय, तो ओव्हरऑल सेल पोटेन्शियल म्हणजे ओव्हरऑल म्हटलं त्यांनी बघा इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑक्सिडेशन प्लस इलेक्ट्रोड पोटेन्शियल रिडक्शन कॉल्ड ॲज द सेल पोटेन्शियल. ठीक आहे, मग त्यानंतर मग IUPAC ने थोडा वेगळा नियम सांगितला ते आपण पाहूच. ऑल्सो कॉल्ड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच EMF. हे आपण EMF ऑफ सेल काढतो. नाउ इज मेड अप ऑफ द कॉन्ट्रिब्युशन ऑफ ईच द इलेक्ट्रोड. ईच म्हणजे कोणचे, कॅथोड आणि तो ॲनोड. या दोघांचंही कॉन्ट्रिब्युशन असते असं आपण पाहिलं होतं. त्या दोघांचे कॉन्ट्रिब्युशन जर झालं तर आपण सेल पोटेन्शियल काढतो ऑक्सिडेशन रिडक्शनचं. ठीक आहे, सिंपल असं आपण पुढे पाहणारच आहे. त्यानंतर आपण स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणजे काय. स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणजे स्टँडर्ड कंडिशन असते. आता होते कसं, सपोज मी ह्या वेदरमध्ये इथं रिॲक्शन लावली जिथं थंड आहे, वाळवंटात जाऊन लावली तिथं गरम आहे, मग दोन्ही ठिकाणी रिॲक्शन वेगवेगळ्या येईल, प्रॉडक्ट वेगवेगळं दाखवून किंवा रिॲक्शनचा यील्ड वेगळा येईल म्हणा किंवा सेलचा पोटेन्शियल वेगळं येईल. मग ते टाळण्यासाठी अवॉइड करण्यासाठी आपण स्टँडर्ड कंडिशन ठेवत असतो. मग सेल कॉन्सन्ट्रेशन जर सोल्युशनचं ठेवायचं असेल तर 1 मोलरच ठेवा लागेल. मग तुम्ही कुठे करा, इथं करा, पाकिस्तानात करा की मग तुम्ही नेपाळ भूटानमध्ये करा, अमेरिकेत करा. सोल्युशन 1 मोलर कॉन्सन्ट्रेशनचं ठेवा म्हणजे EMF सारखा निघा. प्रेशर जर असेल तर 1 ॲटमॉस्फिअर. आता त्याला बार मध्ये मोजतात तर 0.98 बार म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर. 1 ॲटमॉस्फिअरचं प्रेशर असलं पाहिजे ठिकाणचं. टेम्परेचर जर घ्या तर 25 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असलं पाहिजे म्हणजे 298 केल्विन. ह्या स्टँडर्ड कंडिशन्स आहेत. ह्या स्टँडर्ड कंडिशनमध्ये जर तुम्ही एखादी रिॲक्शन असेल काढा त्याला स्टँडर्ड पोटेन्शियल असं म्हणतात. मग आता काय म्हटलं होतं सगळ्यात पहिले का नाव ई सेल स्टँडर्ड सेल इक्वल्स टू ई ऑक्सिडेशन म्हणजे ॲनोड प्लस ई रिडक्शन म्हणजेच काय तर कॅथोड. आता यामध्ये IUPAC ने काय सांगितलं आपल्याला, कोणतं पोटेन्शियल पहा म्हटलं होतं हे आपण याच्यानंतर पाहू आणि त्यानंतर मग त्याचा एक फॉर्म्युला जो आहे तो का. ठीक आहे, यानंतर बघू याच्यानंतरच. जसं आपण पाहिलं होतं मग काय फॉर्म्युला दिला होता आपण, नाव ई स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इक्वल्स टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ ऑक्सिडेशन प्लस स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ रिडक्शन. परंतु IUPAC काय म्हणते हे महत्त्वाचं. IUPAC म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. जगभरातले सायंटिस्ट इथे एक रूल बनवतात आणि सगळ्या जगात म्हणजे सगळ्या कंट्रीजमध्ये सारखा तो रूल असतो. बघा स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ एन इलेक्ट्रोड, कोणता इलेक्ट्रोड असो मग त्या ऑक्सिडेशन त्याच्यावर झालं असो रिडक्शन असो, इज टेकन ॲज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे असं आहे का त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जरी असेल तर रिडक्शन पोटेन्शियल समजा. म्हणजे
ऑक्सिडेशन पोटेन्शियल वाक्यच नाही राहिलं पाहिजे, तर आलं पाहिजे रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे, बघू कसं आहे. सपोज जर का झिंक आहे, आता झिंकचा समजा सपोज जर का यावेळी ऑक्सिडेशन होऊन राहिलं असेल, म्हणजे तो जर का ॲनोड असेल तर त्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे प्लस 0.76 व्होल्ट राहते. आणि तो जर का ॲज अ रिडक्शन म्हणजे जर का कॅथोडला लागला असेल तर रिडक्शन, तर स्टँडर्ड रिडक्शन -0.76 आहे. ऑक्सिडेशन असो की रिडक्शन असो, एखाद्या सेलमध्ये ऑक्सिडेशन तेवढं होतं जेवढं रिडक्शन असेल. ठीक आहे, आणि जेवढं रिडक्शन आहे सपोज तेवढंच ऑक्सिडेशन राहते, फक्त साईन वेगवेगळी राहते. इथं सुद्धा आपण एक्झाम्पल झिंकच्या केसमध्ये तेच पाहिला. आपण समजा म्हटलं हा Zn चा रॉड आहे, हा ZnSO4 सोल्युशन आहे. आता हा जर का ॲनोड ऍक्ट होत असेल तर ऑक्सिडेशन आहे, त्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस मध्ये 0.76. हा जर का कॅथोड ऍक्ट होत असेल म्हणजे याचं रिडक्शन होऊन राहिलं, तर मग काय होऊन राहिलं, याच्यावर रिडक्शन होऊन राहिलं म्हणजे काय, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल काय -0.76. फक्त काय होऊन राहिलं आहे का साईन बदलते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. हे आयपीएससीचं असं म्हणणं आहे की आपण कोणतंही पोटेन्शियल असो, ऑक्सिडेशन रिडक्शन असो, त्याला आपण रिडक्शन पोटेन्शियलच म्हणू दोन्ही याचं. हेच त्यांनी काय म्हटलंय, नाव स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल काय म्हणते, नाव स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ ऑक्सिडेशन, सॉरी स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ रिडक्शन मायनस स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ ऑक्सिडेशन. यानुसार म्हणजे रिडक्शन म्हणून ऑक्सिडेशन काढा. हेच आता काय होते, आता नक्की हे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येते. नाव इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये रिडक्शन पोटेन्शियल जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा प्लस पासून व्हॅल्यू अशी खाली 0 नंतर मायनस मध्ये जाते. जेवढी प्लस तेवढं त्याची टेंडन्सी ॲनोड व्हायची आहे, म्हणजे ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त राहते तो ॲनोड ऍक्ट होतो, ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे तो कॅथोड ऍक्ट होतो. हे आकड्यांवरून समजतो इलेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या. आपण ते नंतर जेव्हा पॉइंट येईल तेव्हा बघू. नाव दिस इज कॉल्ड द आयपीएससी. अकॉर्डिंग टू आयपीएससी व्हॉट इज द ई स्टँडर्ड सेल. ना आता पाहू आपण नस्ट इक्वेशन काय. नस्ट इक्वेशन आपण कशासाठी वापरतो, सेल पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढण्यासाठी. काय, डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन कॉन्सन्ट्रेशन इज गिवन बाय दिस इक्वेशन. म्हणजे सेल व्होल्टेज काय म्हटलं, डिपेंडन्स ऑफ सेल व्होल्टेज म्हणजे सेल व्होल्टेज कसं आहे कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे, हे आपल्याला नस्ट इक्वेशन सांगते. सपोज आता एक रिएक्शन पाहिली आपण, नाव A प्लस B गिव्स राईज टू C प्लस D. हे गुणांक झाले त्याचे ABCD आणि हे समजा रिएक्टंट आणि हा झाला रिएक्टंट आणि हा झाला प्रोडक्ट. नाव काय होते, स्टँडर्ड पोटेन्शियल सेलचं आपण पाहतो ते आपल्याला सांगते का वेदर द स्टँडर्ड रिएक्टंट इन द स्टँडर्ड स्टेट प्रोसीड फर्दर टू गिव्ह अ प्रोडक्ट इन द स्टँडर्ड स्टेट ऑर नॉट स्पॉन्टेनियसली. म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल सेलचं आपल्याला हे सांगते का रिएक्टंट स्टँडर्ड स्टेटमध्ये प्रोसीड फर्दर समोर जाऊन प्रॉडक्ट स्टँडर्ड स्टेटमध्ये देईन आणि ते स्पॉन्टेनियस म्हणजे सहजतेने देईन की नाही. बघू आपण आता. नाव नस्ट इक्वेशन काय म्हणजे, नाव ई सेल म्हणजे पोटेन्शियल ऑफ अ सेल, नाव स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अ सेल मायनस RT/NF आणि इथं LN/Q. व्हॉट इज Q? Q इज द रिएक्शन कोशंट. मग तो कसं लिहायचा, प्रोडक्ट डिवाइड बाय रिएक्टंट हे असं लिहावं लागते. तो नाव C D इथं A आणि इथं होते रे B. नाव C चं C D A B. ठीक आहे, बघू. नाव R इज द गॅस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आहे 8.314 जूल. K इनवर्स मोल इनवर्स. T इज द टेम्परेचर. आपण जर 25 डिग्री सेल्सिअस घेतलं असेल तर 298 केल्विन म्हणा. N इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड इन द रिएक्शन. F इज द फॅराडे. 1 फॅराडे इक्वल्स टू 96500 कुलम. बघू रे. नाव E सेल equals to standard potential of cell minus 2.303. आता का बरं, नॅचरल लॉगचं कन्वर्शन तुम्हाला कॉमन लॉग मध्ये करणार. याच्याने 2 थोडं तुम्हाला सांगितलं आहे इंटू 8.314. आता याची युनिट मी सध्या लिहित बसत नाही इथं. आणि हे 298 केल्विन टेम्परेचर. ठीक आहे, आरची व्हॅल्यू टीची व्हॅल्यू. N आपल्याला सध्या माहित नाही आपल्याला कशासाठी काढायचं. F म्हणजे फॅराडे. 1 फॅराडे म्हणजे 96500 96,500 कुलम. आता इथं काय, लॉग ऑफ काय ते जे आहे ते नाव C इथं D हा A आणि हा झाला B. ठीक आहे, बघू पुढचं याच्या नाव. आता याचा जर आन्सर सरळ त्यांनी काढलेला आहे फॉर ॲट 25 डिग्री सेल्सिअस ओनली. 25 डिग्री असेल तर, नाही तर मग टेम्परेचर मध्ये चेंज होईल तर मग त्याची व्हॅल्यू बदलाव. नाव ई सेल पोटेन्शियल ऑफ अ सेल
standard potential of a cell minus 0.0592 volt divided by n log of reaction quotient म्हणजे C B हा C हा D हा झाला A आणि हा झाला B हा रिएक्शन quotient. ठीक आहे. आता हे जी व्हॅल्यू आपण काढलेली आहे मित्रहो हे 25 डिग्री सेल्सिअस साठीच आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला नस्ट इक्वेशन कुठं कुठं वापरता येते. नस्ट इक्वेशन वापरता येते इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढण्यासाठी आणि सेल पोटेन्शियल काढण्यासाठी. सपोज इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे तुमच्याकडे समजा ऑक्सिडेशन असेल तर ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन लिहायची. म्हणजे कसं सेल आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल कसं काढायचं. सपोज जर झिंक आहे नाव आता काय म्हणाला Zn ॲज अ 2 पॉझिटिव्ह सपोज आणि ट्वाइस इलेक्ट्रॉन जर मिळते तर काय होईल त्याचा झिंक तयार होईल. समजा झिंकचा काय होणार रिडक्शन होत आलं तर तुम्हाला प्रोडक्ट डिवाइड बाय रिएक्टंट आहे. प्रोडक्ट काय इथं काही म्हणजे तो नॉर्मल स्टेट आहे त्यामुळे 1 आणि रिएक्टंट काय Zn2 पॉझिटिव्ह. ते इथं तुम्हाला प्रोडक्ट टाकणे तर रिएक्टंट टाकणार आणि बस तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे 25 डिग्री सेल्सिअस साठीच आहे. आणि जर का तुम्हाला सेल पोटेन्शियल बद्दल बोलला आहे तर तुम्ही पहिले नेट सेल रिएक्शन काढा. नेट सेल रिएक्शन कशी काढायची मी तुम्हाला मागच्या आधीच्या 1-2 लेक्चर मध्ये सांगितलं. नेट सेल रिएक्शन काढल्यानंतर त्यातलं जे आयन आहे त्याच घ्यायचं. कारण नॉर्मल स्टेट वाला सॉलिड जो राहील तो घ्यायचा नाही. तिथं प्रोडक्ट घ्यायचे आणि या साईडला रिएक्टंट घ्यायचे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला एखाद्या इक्वेशन मध्ये म्हणा किंवा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये दिलं राहील आणि त्यानुसार तुम्ही त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल काढू शकाल. अशा वेळेला नस्ट इक्वेशन आपण वापरतो इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढण्यासाठी आणि सेल पोटेन्शियल काढण्यासाठी. ठीक आहे. तर बेटा आजच्यासाठी एवढंच होतं. जर काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तुम्ही मला मेसेज करा और कॉल सुद्धा करू शकता. नाही काही समजलं असेल तर मी डबल तुम्हाला समजून सांगेल. फक्त रोड व्हिडिओ बघा, आपल्या मित्रांना शेअर करा.